जन अतिशय नेटनेटक्या स्वरूपात आज स्पर्धेचा सलग दुसरा दिवस आहे. वैतरणा विभागातून अनेक दिग्गज खेळाडूंची रेलचेल आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. रौप्य महोत्सवी वर्ष 25 वर्षांची सुंदर अशा वातावरणामध्ये अतिशय रोमहर्षक आणि उत्साहवर्धक श्रीराम चषक कसराळी. बॉलर तयार. फुलटॉस स्वरूपातील चेंडू आहे ऑन साइडला. पहिल्या चेंडूवरती हल्लाबोल करण्याचा मनसुबा. फुल चेंडू आहे ऑन साइडला. पहिल्या चेंडूवरती हल्लाबोल करण्याचा मनसुबा. फलंदाजाचा पॉवर प्लेच्या बंधनाचा फायदा मिळतोय आणि चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. चौकार. 4 धावा. या फलंदाजाच्या माध्यमातून फुलटॉस होता आणि खूप छान पद्धतीने डीप स्क्वेअर लेग परिकक्षेला क्लिअर केलं. दीपक षटकातील पुढील बॉल घेऊन. ओहो हो, यावेळेस मात्र आपण पाहू शकाल फलंदाजाकडे संदिग्ध अवस्था. डॉट चेंडूची सांगता. आणखीन एक मॅजिकल डिलिव्हरी. पूर्णपणे सबमरीन. बघा, खेळपट्टीचा जर आपण नीट आढावा घेतला, नीट पडताळणी केली तर काही ठिकाणी खास खळगे देखील आहेत. जे ब्लाइंडर स्पॉट आहेत तेथे चेंडू आदळल्यानंतर पूर्णपणे जमिनी लगत राहतोय. त्याचा फायदा प्रत्येक सत्रामध्ये गोलंदाजांना झाला आहे. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा तेच घडलंय. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू रिलीज केलेले आहेत दीपक यांनी. बघा, खास करून जर तुम्ही जोसी हाफ वॉली या लेंथ अँड लाईन वरती चेंडू रिलीज केला तर तेथून मात्र तो बाउन्स होत नाहीये आणि या गोष्टीचं सुयोग्य परीक्षण दीपक या गोलंदाजाच्या माध्यमातून. 3 चेंडू लागोपाठ डॉट. फलकावरती आहे 4 धावा. दीपक खांडेकर बॅटला स्विच केलं. प्रेशर होतं, धावा येत नव्हत्या आणि त्या प्रेशरमध्ये सजवलेला फटका. हवेचा झोत डाव्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक आहे हे जाणून बुजून त्या फटक्याची निवड केली होती, परंतु तेथे एकेरीवरतीच समाधान व्यक्त करावं लागेल. 5 धावा प्रोग्रेस कार्ड वरती परिपूर्ण झालेले आहेत. पहिल्या षटकातील 5 चेंडू परिपूर्ण. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर त्यानंतर आपण पाहिलं असेल 3 डॉट चेंडू रिलीज केले दीपक यांनी. खूप सुंदर पुनरागमन राहिलं. स्टिच इन टाइम सेव्स 9. वेळी जर उपाय केला तर संभाव्य मोठी हानी आपण टाळू शकतोय आणि त्याचं अगदी स्मृतिमंत ज्वलंत आणि जिवंत उदाहरण या षटकामध्ये दीपक खांडेकरच्या माध्यमातून. ऑन साइडला यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलंय डीप स्क्वेअर लेगच्या वरून. चेंडूची लेंथ अँड लाईन फलंदाजाला झालंय सूट. चेंडू पकडतोय एल्रियर रूट. फलंदाजाने केले 6 धावांची लई लूट. श्रीराम चषक कसराळी. षटकार. ग्रेट शॉट मिस्टर जतीन आणि षटकारासहित धाव फलक मात्र या ठिकाणी जाऊन फ्लाय होतंय 11 या अंकावर. गुड शॉट. जतीन पाटील बंड्या या उपाख्याने संपूर्ण टेनिस बॉल क्रीडा विश्वाने ज्यांना प्रेम दिलेलं आहे या टोपणनावाने सुप्रसिद्ध असा फलंदाज आणि त्याच्या बॅटमधून हा करारा प्रहार आपण पाहू शकतात. पहिल्या षटकाचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. प्रोग्रेस कार्ड वरती 11 धावा कंप्लीट. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. अत्यंत अनुभवी असा कल्पेश पाटील आता गोलंदाजी मार्क वरती आहे. आई जीवदाने गासपाडा भाटपाडा या टीम कडून उंच सखल बांध्याचा कल्पेश पाटील. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. पहिल्या षटकामध्ये धावा गोळा करण्यामध्ये यश प्राप्त केलंय फलंदाजांनी.
स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याची मनशा दाखवले. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र प्रस्थान करतोय. आणखीन एक सिंगल या ठिकाणी परिपूर्ण केली जाते. जतीन पाटीलने काही षटकार खेचला होता. मिडल ऑफ दी बॅटने बॅकलिफ्टचा प्रभावी वापर करत असताना जयेश घरत स्टँडला मानवंदना देणारा एक मोठा प्रहार आपण पाहिलाय. कल्पेश पाटील वन्स अगेन आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर दी विकेटचा हा मारा. फुलटॉस दिलाय ऑन साइडला. येथे मात्र मिस टायमिंग आहे. सुंदर जलकवर परिपूर्ण केला जातोय दीपक खांडेकर यांच्या माध्यमातून. चांगलं पुनरागमन कल्पेश पाटील यांचा. फलंदाज तंबूच्या आश्रयाला. कॉन आहे. कल्पेश पाटील यांची सुंदर गोलंदाजी. त्यांना साथ मिळते दीपक खांडेकर या क्षेत्ररक्षकाची. काउफेज मध्ये सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय. प्रोग्रेस कार्ड वरती धावांची संख्या आपल्याला अनुभवायला मिळते. एक्युरेट 12 या अंकावर. दोन संघांमध्ये सुरू असलेली ही कडवी लढत आपण एक्सपिरियन्स करू शकतात. जय दुर्गा रायपाडा विपक्ष आई जीवदानी गासपाडा भाटपाडा. प्रथम फलंदाजी करत असताना एका विकेटची मात्र येथे जरूर पडझड झालेली आहे. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरिता बॅटर मिस्टर अनिकेत सज्ज होतात. श्रीराम चषक कसराळी क्रिकेटचा नेत्रदीपक दैदिप्यमान आरसपाणी लावण्य खणी सोहळा याची देहा याची डोळा तुम्हा आम्हा सर्वांच्या नजरेसमोर. अतिशय शानदार डौलदार ऐटदार वजनदार अनुपम निरुपम नेत्रदीपक नेत्रलोचक अशी स्पर्धा. फुलटॉस दिलेला आहे. साईटला या फटक्याची निवड आहे. वाईडिश लॉंग परिकक्षामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. कल्पेश पाटील चांगली गोलंदाजी करतायत आपल्या संघाकरिता. अगदी पहिल्या चेंडूपासून चौकाराने सुरुवात झाली, परंतु तदनंतर पुनरागमन करत असताना धावांवरती अंकुश लावण्याचं कार्य करतायत. सलामीसाठी आलेला बॅटर आता मात्र स्ट्राईक वरती आहे. गती परिवर्तन केलं होतं. खूपच सुंदर मिश्रणयुक्त गोलंदाजी. अतिशय धीम्या गतीने हा चेंडू हाताळला होता कल्पेश पाटील यांनी. आणि त्या व्हेरिएशन मध्ये फलंदाज मात्र फ्लॉप ठरले. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी होते आपल्या संघाकरिता आई जीवदानी गासपाडा भाटपाडा संघाकडून कल्पेश पाटील. येथे वन्स अगेन चेंडू हवेमध्ये. आणि काय क्षेत्ररक्षण केलंय जबरदस्त. दीपक खांडेकर यांचं कौतुक करावं लागेल. योग्य वेळेवरती जंप घेतले आणि संघाकरिता तब्बल 3 धावा वाचवण्याचं कार्य केलेलं आहे. जॉन्टी रोड्स, एकनाथ धोंडसोलकर, रॉबिन सिंग, युवराज सिंग, सुरेश रैना सर्वांची आठवण करून देत असताना दीपक खांडेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रेट फिल्डिंग. बॅटची एज आहे. यष्टीरक्षक खूप छान पद्धतीने चेंडूला स्टॉप करतायत. 2 षटकांचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये समाप्ती अखेर झालेला आहे. प्रोग्रेस कार्ड वरती आहेत आतापर्यंत 14 धावा. खूपच सुंदर हे षटक हाताळण्यात आलेलं आहे. पूर्णपणे इकॉनॉमिकल स्वरूपातील गोलंदाजी जे अगदीच इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकलात. जिथे पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, परंतु षटक क्रमांक 2 मधील पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर विकेट, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, पुन्हा डॉट, पुन्हा सिंगल, पुन्हा डॉट. केवळ 3च धावा दिल्या कल्पेश पाटील यांनी 6 चेंडूंमध्ये. आणि त्या दृष्टिक्षेपातून खूप सुंदर पुनरागमन या मॅच मध्ये आई जीवदानी गासपाडा भाटपाडा या टीमचं. पहिल्या 6 चेंडूंमध्ये 11 धावा, परंतु दुसऱ्या षटकामध्ये केवळ 3 धावा. कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून कमरतोड गोलंदाजीचं पृथक्करण प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये आपण अनुभवू शकलात. 25वे वर्ष या स्पर्धेचं. ऑल इज वेल ब्रँडेड अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कसराळीकर मात्र एकसूत्रात गुंफले गेलेले आहेत. म्हणतात ना की दिव्याला दिवा जोडला तर दीपमाळ बनते, फुलाला फुल जोडलं तर फुलहार बनतो, आणि माणसाने माणूस जोडला तर माणुसकीचं नातं तयार होतं असतं. तशाच पद्धतीने ही स्पर्धा 14 धावा च्या प्रोग्रेस कार्डवरती आतापर्यंत परिपूर्ण झालेल्या आहेत दीपक खांडेकर यांच्या माहितीकरिता. आणि खूपच चांगल्या पद्धतीने भारत देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी ज्या पद्धतीने लाल बाल आणि पाल एकत्रित आले, भारत देशाला स्वतंत्र मिळवून देण्यात यशस्वी ठरले अगदी तशा रीतीने.
कसराळीकर एकत्रित आलेले आहेत. 5 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, 20 वर्ष नाही, तर तब्बल 25 वर्ष परिपूर्ण या स्पर्धेला. रौप्य महोत्सवी वर्षाचा हा रणसंग्राम. बॉलर तयार, विशाल फुलटॉस दिलेला आहे ऑन साइडला. स्क्वेअर लेग मध्ये आहेत क्षेत्ररक्षक कल्पेश पाटील यांना आपण पाहू शकाल. सुंदर क्षेत्ररक्षण आणि काय बहारदार फेकी केलंय अगदी आकाश मार्गाने. रवींद्र जडेजा कॉपी बुक स्टाईल मध्ये आधी चेंडूला थांबवलं आणि त्यानंतर परफेक्ट थ्रो, जो मात्र यष्टीरक्षकाच्या सुरक्षित ओंजळीमध्ये विसावला जातोय. सिंगल येते. प्रोग्रेस कार्ड वरती आहेत 15 धावा. चांगली गोलंदाजी. विशाल षटकातील दुसरा चेंडू घेऊन ऑन साइडला स्मॅश केलेला आहे, हॅमर केलेला आहे. जयेश गरज स्टँडला मानाचा त्रिवार मुजरा देणारा षटकार आलाय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर अनिकेत याच्या बॅट मधून ग्रेट शॉट. षटकार 6. विजयी संघ आपण फटाफट मुख्य क्रीडा मंचाशी संपर्क साधायचा आहे. भाग्यपत्रक खुले केले जातील. सेकंड राऊंड करिता नम्र विनंती आहे. सकाळच्या सत्रापासून विजयी संघ शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव, त्यानंतर V24 बॉईज चंदन सार, त्यानंतर वाघोबा प्रसन्न राऊतपाडा, त्यानंतर जय हनुमान गावठण आणि या आधीच्या मॅच मध्ये RK डोंगरपाडा. सर्व विजयी संघ नायकांना नम्र विनंती आहे, आपण मुख्य क्रीडा मंचाशी संपर्क साधायचा आहे. बॅक टू बॅक चौकार आणि षटकारांचा शंखनाद. महागडं षटक मात्र या ठिकाणी हाताळलं जात आहे. धावांची टोटल जाऊन विसावले प्रोग्रेस कार्ड वरती 27 या अंकावर. विजयी संघांना पुनश्च एकदा विनम्र सूचना करतोय, आपण या दुसऱ्या फेरीमधील भाग्यपत्रक खुले करण्याकरिता क्रीडा मंचाशी संपर्क साधायचा आहे. एक्सपेन्सिव्ह ओव्हर इथे हाताळली जाते. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा राम पाटोळे यांच्या माध्यमातून. 28 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना संघ मजबूत स्थितीमध्ये. जयदुर्गा रायपाडा काय बॅटिंग करून दाखवले. अनिकेतने सुरुवात केली, एक जबरदस्त षटकार त्याच्या बॅटमधून. नंतर त्याची साथ देत असताना अक्षय देखील मागे वळून पाहत नाहीये. धावफलकाचं परीक्षण करायचं आहे का? ओके, गुणलेखकाकडून चुकी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ते सुधारणा केली जाईल. 2 गुणलेखक आहेत. एका गुणलेखकाने 28 अंकित केलेले आहेत, परंतु आमचे पारस पाटील जे चाणक्य आहेत, ज्यांच्या स्कोर कार्ड वरती 29 धावा ज्या कंप्लीट आणि त्याच्यामध्ये चेंजेस आता केले जातील. ब्लॉक होल मधील चेंडू यष्टी रक्षकाला देखील बीट केलं. डिक्लर झोन कडे चेंडू मात्र निघून जातोय. धावांची संख्या हळूवार पद्धतीने वृद्धिंगत होत असताना जाऊन विसावलेली आहे. 3/0-30 या अंकावर. अधिकृत स्वरूपामध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ, जो प्रगती पथावरती एका चेंडूचा खेळ उर्वरित. तिसऱ्या षटकावरती हल्ला बोल जयदुर्गा रायपाडा संघाकडून. फुलटॉस आहे ऑन साइडला. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग परिकक्षामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. तत्पूर्वी 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे आणि 18 चेंडूंच्या समाप्ती अखेर प्रथम फलंदाजी करत असताना जयदुर्गा रायपाडा संघ जाऊन पोहोचलेला आहे 31 या अंकावरती. क्रिकेटचा खेळ अगदी तुम्हा आम्हा सर्वांच्या अफाट जिव्हाळ्याचा असा हा विषय आहे. 15 मार्च 1877 पासून क्रिकेटच्या खेळाला सुरुवात झाली MCGच्या मैदानामध्ये आणि तेव्हापासून आतापर्यंत 148 वर्ष क्रिकेटला परिपूर्ण होत आहेत अगदीच अधिकृत स्वरूपामध्ये. आणि या 148 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये भारत या देशाचा विचार जर आपण केला तर अगदी काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत क्रिकेट या खेळाची प्रगल्भता आपल्याला अनुभवायला मिळते. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, रात्र असो, दिवस असो, तरुणांच्या अगदी सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट असा क्रिकेट या खेळाची प्रगल्भता आपल्याला अनुभवायला मिळते.
3 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना अगदी सुस्थितीमध्ये आतापर्यंत संघ आपल्याला पाहायला मिळतोय जयदुर्गा रायपाडा. अगदी इथून मात्र अशा अपेक्षा असेल की 50+ आपण जर पोहोचलो तर खरोखरच एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. कारण या मैदानामध्ये जर तुम्ही 50+ पोहोचणार तर प्रतिस्पर्धी संघाला चेस करणं खूपच कठीण. आतापर्यंत हा इतिहास राहिला आहे. कालच्या दिवसापासून फुल टॉस दिलेला आहे. पंच इंटरेस्टेड, नो बॉल, सोने पे सुहागा, बोनस स्वरूपातील धावा, नो +2, 3 धावा फलकामध्ये समाविष्ट. आदरणीय कौशिकजी जाधव सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आज खऱ्या अर्थाने एक कलाकार, स्केच एक्सपर्ट म्हणून त्यांची ओळख. कौशिकजी, आपल्या मनापासून स्वागत करीत आहोत या मुख्य VIP डायसवर. श्रीराम चषक कसराळी या स्पर्धेअंतर्गत आपलं शब्द फुलांनी सहर्ष हार्दिक स्वागत. कला ही माणसाला मिळालेली एक देणगी आहे, परंतु ती टिकवणे ही एक साधना आहे. आणि त्याचं खूप सुंदर उदाहरण आदरणीय कौशिकजी जाधव आमच्या मुख्य VIP डायसवरती उपस्थित झालेले आहेत. स्केच एक्सपर्ट, आपल्या हातांमधील जादूंनी ज्यांनी आज खऱ्या अर्थाने जनतेच्या मनावरती अधिराज्य केलेलं आहे असे कौशिकजी जाधव. वेलकम. फुल टॉस दिलाय वन्स अगेन ऑन साइडला, मोठा प्रहार. कौशिक जाधव सरांचं स्वागत. मात्र पुन्हा एकदा या डिक्लेअर झोन सहित फलंदाज करतोय. 2 धावांचे संकेत पंच देत आहेत. धावांचे टोटल जाऊन विसावलेले आहे 37 या अंकावर. खराब गोलंदाजी होते या षटकामध्ये. पंच काय सांगताय? चेंडू जाऊ द्या, ग्राउंड स्टाफ, चेंडू जाऊ द्या मैदानामध्ये. ज्या पद्धतीने मैदानाची आखीव रेखीव बांधणी आहे, खूपच कठीण धावा चेस करणं बनून बसलाय आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये. आणि त्या अनुषंगाने जयदुर्गा रायपाडा एका सन्मानजनक टोटलपर्यंत पोहोचलेले आहे. येथून जर 10 ते 12 आणखीन धावा जोडतायत तर खूपच स्ट्रॉंग पोझिशन मानले जाईल. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर अजून देखील 4 चेंडूंचं येणं शेष आहे. आणि फलंदाज प्रयत्नशील आहेत मोठे फटके खेळण्याकरिता. मिस्टर अनिकेत. फुल टॉस, खराब गोलंदाजी होते परंतु व्यवस्थित एक्झिक्यूट करू नाही शकले फलंदाज. फुलटॉस चेंडूवरती बाद झालेले आहे. झेल मात्र खूप चांगला टिपण्यात आलेला आहे. बॅक टू द पॅव्हिलियन. अनिकेत यांच्या खेळीस पूर्ण विराम. मी पुन्हा एकदा विनंती करतोय विजयी संघ आपण यावं अगदी मुख्य प्रांगणाजवळ, जेथे भाग्यपत्रक खुले केले जातील. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघनायक, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण यावं मुख्य क्रीडा मंचाजवळ, जिथे दुसऱ्या फेरीकरिता भाग्यपत्रक खुले केले जातील. या फटाफट. चला, तुम्हाला घेऊन जातोय मॅचच्या दिशेने, जिथे एक विकेट गारद करण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे संदेश या गोलंदाजाने. शेवटच्या षटकाचा खेळ जो प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचं येणं बाकी आहे. एका सन्मानजनक टोटलकडे वाटचाल करत असताना जयदुर्गा रायपाडा संघ आतापर्यंत प्रोग्रेस कार्डवरती 37 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. संदेश षटकातील पुढील चेंडू घेऊन. ओहो हो, येथे मात्र डबल माइंडसेट मध्ये गेलाय. जेव्हा चेंडू रिलीज झाला जोशी हाफ व्हॉलीवरती, तेव्हा फलंदाजाने ठरवलं की मी लिव्ह करतोय, कदाचित वाईड मिळेल. परंतु पंच सक्षम आहेत, तटस्थ आहेत, ते दर्शवतायत की हा लीगल बॉल आहे. पंचांचा निर्णय सर्वस्वी अंतिमच राहणार आहे, लक्षात असू द्या मित्रांनो आणि खेळाडूंनो. शेवटचे 2 चेंडू अजून देखील शेष या सत्रामध्ये. संदेश वन्स अगेन. फुल टॉस दिलेला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलावलेला फटका, सिंगलच येणार. आणि एकेरीच्या सहाय्याने 38 या धावसंख्येवर जयदुर्गा रायपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे, जिथे सलामीसाठी आलेला अक्षय, ज्याने खूप चिवट खेळ साकारलेले आहे. म्हणतात ना की चिकाटी हा शब्द खूप छोटा आहे, परंतु ज्याच्या आयुष्याला चिकटतो त्याच्या आयुष्याचं सोनं करून टाकतो. आणि ती एक चिकाटी खेळ साकारलाय अक्षयने आपल्या संघाकरिता. शेवटच्या चेंडूवर काय जबरदस्त प्रहार केलाय. षटकार आलेला आहे. अक्षय या फलंदाजाने एक संयमी खेळी साकारली, शेवट गोड करून दाखवलाय. आणि या षटकारासहित तब्बल 44 धावा या मैदानामध्ये. हा खूप सेफ स्कोर आहे.
अगदी कालच्या दिवसापासून आपण पाहतोय 40+ स्कोर चेस करणं बरंच कठीण होऊन बसलंय. कारण बऱ्याच ठिकाणी ब्लाइंडर स्पॉट आहेत मैदानामध्ये, जिथे टप्पा पडल्यानंतर चेंडू जमिनी लगत राहत आहेत. प्रॉपर बॅटवरती चेंडू चढत नाहीये. बरीचशी कारणं आहेत. खास करून आपण जर पाहिलं तर लॉंग लेग आणि ते बॅकवर्ड पॉइंट ज्या परिकक्षामध्ये डिक्लेअर झोन आहे, आणि या कारणास्तव या मैदानामध्ये 45 धावा चेस करणं वाटतं तितकं सोपं नाहीये. बघूया नक्की काय घडेल आणि काय बिघडेल दुसऱ्या सत्रामध्ये. आता आपण भाग्यपत्रक खुले करणार आहोत अगदी थोड्याच वेळामध्ये. चला, शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघनायक, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण त्वरित रिपोर्टिंग करावं, ही नम्र विनंती. आणि येथे आपण पाहू शकाल स्पर्धेचे शिलेदार 5ही चिठ्ठ्या हवेच्या लाटांवरती स्वार होऊन ज्या जमिनीचा ताबा घेतील. आधी चिमुकले 2 वेळा 2-2 चिठ्ठ्या पिक करणार. ते सेकंड राऊंड मधील पहिला आणि दुसरा सामना असेल, आणि जी शेवटची चिठ्ठी शिल्लक राहील त्या संघाला बाय मेल अशा स्वरूपामध्ये हे विघटन आणि विश्लेषण आपण पाहतोय. चला, या शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर संघनायक किंवा प्रतिनिधी आपण या लवकर. अगदी आपण पाहू शकाल विश नेटवर्कच्या माध्यमातून हे भाग्यपत्रक खुले केले जात आहेत. सेकंड राऊंड मधील हा पहिला सामना असेल, ज्या पहिल्या 2 चिठ्ठ्या पिक करण्यात आलेल्या आहेत आणि तेथे राज निजाई कैद करतायत. व्हेरी फर्स्ट मॅच V24 बॉईज चंदन सार वर्सेस शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. सेकंड राऊंड मधील व्हेरी फर्स्ट मॅच. आता सेकंड राऊंड मधील दुसरा सामना आपण बघूयात. आणि येथून मात्र अगदीच क्रिस्टल क्लिअर विजेत्या संघाला बाय मिळालेले आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. सेकंड राऊंड मधील दुसरा सामना जय हनुमान गावठण विपक्ष आर.के. डोंगरपाडा हा सेकंड राऊंड मधील दुसरा सामना, आणि विद्यमान असलेल्या सामन्यातील विजयी संघाला बाय अशा स्वरूपामध्ये भाग्यपत्रक मात्र या ठिकाणी सुव्यवस्थित आणि सुनियोजित स्वरूपामध्ये खुले करण्यात आलेले आहेत. चला, या नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता मी नम्र विनंती करतोय. यानंतर होणारा सामना V24 बॉईज चंदन सार आणि शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव, दोन्हीही संघांचे संघनायक आपण रिपोर्टिंग करायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. V24 बॉईज कॅप्टन धीरू. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जाणार आहे. त्यामुळे याबरोबर पहिल्या षटकानंतर तो टॉस जो आहे तो टॉस त्या ठिकाणी होणार आहे. पहिल्या षटकानंतर टॉस त्या ठिकाणी केला जाईल. आज आपल्यामध्ये एक उत्कृष्ट कलाकार आणि आमचे एक जवळीक मित्र कौशिकजी जाधव उपस्थित आहेत. श्री गणेशाचा अक्षर गणेश म्हणून प्रसिद्ध कलाकार सूर्यकुमार यादववरती खास करून आपण पाहिलं तर त्यांचा जो स्केच त्या वानखेडेच्या
अगदी स्पर्धेमध्ये मुंबई प्रीमियर लीग मध्ये त्यांना भेट देण्यात आली होती. फुलटॉस बॉल, कल्पेश पाटीलचा फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. प्रेमराज त्यांना बीट करत सरळ चेंडू मात्र निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा सिग्नल, वन बाउन्सने क्लिअर होईल. चौकार 4. फाईव्ह रन ऑन स्कोर कार्ड. बरोबर या षटकानंतर कौशिक जाधव यांच्या शुभ असे नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. जतीन पाटील बंड्या समोर आपण पाहिलं तर कल्पेश पाटील. फुल टॉस बॉल नाही सोडणार आता. चेंडू मात्र चाललाय मिड विकेटला. श्रीराम स्टँडच्या दिशेने मार्ग सोडत असताना षटकार 6. एकतर या 2 दिवसाच्या खेळामध्ये आपण एक गोष्ट सातत्यानं पाहिल्यात की चालीच्या तुम्ही ज्यावेळी पार जातात त्यावेळी दुसऱ्या इनिंग मध्ये त्या धावसंख्येचा पाठलाग न होताना पण भरपूर वेळा पाहिल्यात. पण आता इथून फ्लाइंग स्टार्ट आई जुदानी घासपाडा भाटपाडा संघाला मिळालाय. त्याचं कारण सुटणारा कॅच. पुढील बॉल, फुलटॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय. आणखीन एक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. पंचांचा सिग्नल, मिळतील धावा 4. चौकार. ग्रेट स्टार्ट. धावफलकावरती आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपल्यात. 15 धावा धावफलकावरती. पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर चौकार, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर चौकार. आतापर्यंत चौकार षटकाराची भाषा मैदानाच्या मध्ये बोलली जात आहेत. कल्पेश पाटील यांच्या बॅटमधून चिराग चिंट्या. कोण विसरेल, आयजुदानी घासपाडा भाटपाडा संघ श्री सत्यनारायण चषकामध्ये सामना रंगला होता. संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यावेळी चिराग चिंट्याची बॅट बोलताना पाहिली होती. नितेशांची बॅट बोलताना पण पाहिली होती. ओ चांगला बॉल पाहायला मिळतो. पाठीमागे बॉल निघून जातो. अनिकेत मात्र त्या ठिकाणी बीट होत आहेत. एक धाव त्या ठिकाणी सिंगल प्राप्त होईल. पंच इशारा कळवत आहेत. 22 च्या माध्यमातून रन प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती 16 धावा. 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय. जतीन तयार. पुन्हा एकदा ओ द विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये खेळलाय. झेलचीची संधी, झेलचीची संधी. क्षेत्ररक्षक पोहोचलाय, घेतलाय झेल. संपलाय मैदानाच्या मध्ये खेळ. धावफलकावरती धावा आहे 16 धावा. 16 ऑन स्कोर कार्ड. जॉन आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जॉन मोहम्मद या ठिकाणी दाखल होतात. चला आपण टॉस करूयात. मी कौशिकजी जाधव यांना विनंती करतोय. आपल्या भाताने गावाचे सुपुत्र आहेत. त्यांचं श्री गणेशाचं जे अक्षर आहेत. टॉस कौशिकजी जाधव यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो आणि टॉस जातोय शिरगाव स्पोर्ट शिरगाव. कोण काय बोललं ते नाही माहित पडलं, त्याच्यामुळे टॉस पार पडला. B24 बॉय चंदन सरनं टॉस जिंकला. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. बॅटिंग शिरगाव स्पोर्ट शिरगाव संघाला करायचे आहेत. नामदेवजी वैती, सुधीरजी वैती, आपणास विनंती थोडं आपण लवकर या ठिकाणी या. शेवटचा बॉल, लोअर फुलटॉस बॉल. पंचाने नो बॉल काउंट केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. एकूण धावा या बॉल वरती ऍड होतील 5. धावसंख्या धावफलकावरती 21.
पहिल्या षटकामध्ये भरपूर काही गोष्टी हालचाली होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 21च्या जवळपास धावसंख्या पोहोचल्यात. 45चा पाठलाग करायचा होता. लोअर फुलटॉस बॉल फटका खेळलाय, सुंदर खेळलाय, चाललाय जयेश घरत स्टँडच्या बरोबर बॅनरला हिट होणारा स्वर्गीय जयेश घरत यांना अगदी आदरांजली वाहणारा हा बॉल. षटकार 6 धावा. धावफलकावरती धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये कुटण्यात आलेल्या आहेत. मी विनंती करेन आशू, नामदेवजी, सुधीरजी या सर्वांना विनंती करेन किंवा इतर आपले जे खेळाडू आहेत श्रीराम क्रिकेट क्लबच्या आपण तिथे जायचं आहे टॉस का बॉलच्या दिशेने. कौशिकजी जाधव जे कलाकार आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून ती भेट तुम्हाला दिली जाणार आहे. मी कौशिकजी जाधव यांना विनंती करेन. आपल्या भाताने गावातील असणारे कौशिकजी जाधव, मग मध्ये त्यांनी पानावरती भरपूर काही गोष्टी रेखाटल्या होत्या. त्याची दखल TV9 मराठीने घेतली, त्याची दखल G24 तासनं घेतली. अनेक साऱ्या वाहिनींवरती ज्यांना आपण पाहिलं, प्रेस मीडियाच्या माध्यमातून आपण भरपूर वेळा पाहिलं, तर कौशिकजी जाधव आणि श्रीराम क्रिकेट क्लबचं कसराळीचे नाव आज ज्याने रेखाटलेलं आहे. अगदी आयोजकांनी देखील विचार केला नसेल की अशा प्रकारचं कोणी प्रेम आपल्यावरती व्यक्त करेल, परंतु या 25व्या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं मी नामदेवजींना विनंती करेन, बाकी सर्वांना विनंती करेन की कौशिकजी जाधव यांचा सन्मान आहे तो सन्मान आता आपल्या मुख्य मंचावरती केला जाणार आहे. निशांत तयार, पुढील बॉल घेऊन. थोडंसं लवकर खेळले, स्ट्रोकला मात्र लवकर ऑफवर्ड केलं. त्या ठिकाणी बॅट थोडी लवकर फिरली. पंच सांगतात लेगबाईज. लेगबायच्या माध्यमातून ही रन प्राप्त होईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 29-29. ओ पुन्हा एकदा स्लोवर वन टाकलाय बॉल. त्या ठिकाणी अजूनही या मॅच मध्ये काही गोष्टी होऊ शकतात, कारण जसं मी एका गोष्टीचा उल्लेख केला, पंच लेगबायचा इशारा करतायत. हे मैदान गोलंदाजासाठी मी तर म्हणतो पोषदायक आहेत, परंतु काही चुकी जर तुम्ही मैदानाच्या मध्ये केल्यात मग बॅटर तुमच्यावरती हॅवी होणार. धावसंख्या धावफलकावरती 30. अजून 15 धावेची गरज आहे. या ओव्हर नंतर बरोबर आपण मान्यवरांचा सन्मान आहेत या षटकानंतर बरोबर आपण करीत आहोत. धावसंख्या धावफलकावरती 30. चौथा बॉल ओव्हर द विकेटने पुन्हा तयार आहेत निशांत. पाठीमागे काय घडलंय हा विचार विनिमय तुम्हाला नाही करायचा आहे. विचलित नाही व्हायचं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. हो, अजूनही मॅच आमच्यासाठी बाकी आहे. याच गोष्टी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सांगायच्या आहेत. निशांत तयार. निशांतचा बॉल, परंतु इनसाइड आउटचा वॉट शॉट. काय फटका खेळलाय. मैदानाच्या आतमध्ये संकेत सध्या संकेत दिले आहेत आणि चेंडू सीमारेषेच्या पार. चौकार. चौतीस. 11 धावेची गरज. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा क्लास एक्स्ट्रा माइंडेड स्ट्रोक मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालं. पुढील मॅच होईल शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव वर्सेस V24 बॉय चंदन सर. आणि लाईनशीर अगदी मॅचेसच असणार आहेत. जो लॉर्ड्स होतात त्याच्यानुसारच मॅच होणार आहेत. शिरगाव वर्सेस V24, जनुमान गावठण वर्सेस RK डोंगरपाडा. या मॅचच्या विजयी संघाला बाय घोषित करण्यात आलेली आहेत. व्हाईट बॉलचे सरपंच महेंद्र सर घोषित करतायत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र नवीन बॅटर दीपक मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला 35. अजून 10 धावेची गरज आहे. शेवटचा बॉल बाकी आहेत. निशांत समोर आपण पाहिलं तर दीपक प्रमुख गोलंदाज म्हणून आपण पाहिलं तर नेहमी काम पार पडणारा हा खेळाडू आई जीवदानी गासपाडा भाटपाडा या संघासाठी आपण पाहिलेला आहे. शेवटचा बॉल तो आता फेस करेल निशांत यांच्या षटकामधील. निशांत ओव्हर विकेट. फटका खेळलाय, चांगला खेळलाय, चाललाय डिक्लरेशन झोन मध्ये. त्या ठिकाणी मात्र धावा प्राप्त होतील. 2
12 बॉल मैदानाच्या आतमध्ये 8 धाब्यांची गरज आहे. चला आपण सन्मान मुख्य मंचावरती करूयात. श्रीराम चषक कसराळीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतात श्रीराम क्रिकेट क्लबच्या वतीनं. आणि आज आपल्या मुख्य मंचावरती आपण पाहिलं तर एक कलाकार म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा सातत्याने होत असतं असे भाताणे गावातील कलाकार आमचे मित्र कौशिकजी जाधव यांचा सन्मान आहे. तो सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. सुधीरदादा वैती यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. सोबत नामदेवजी वैती यांनाही आपण पाहू शकतायत. आज आपल्या भागामध्ये प्रसिद्ध असणारे कलाकार आहेत ज्यांची 20 तास न घेतलीत. आता एक नवीन खास करून आपण पाहिलं तर स्केच बनतोय. लाडका खेळाडू रोहित शर्मा देखील स्केचची प्रक्रिया सुरू आहे. प्रोसेस सुरू आहेत. कौशिकजी आपल्या मनापासून पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतोय. स्पर्धा पण मोलाचा वेळ दिलात त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा श्रीराम क्रिकेट क्लबच्या वतीनं आणि या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण हा योगायोग आहे. एकतर आपण या मैदानावरती आलात 25वा वर्ष आहेत. रौप्य महोत्सव आहेत. 2000 साली सुरुवात जी केली होती ती 2025 साली आलेली आहेत. आणि आयोजक देखील एवढे खुश आहेत ना की 25व्या वर्षामध्ये त्यांना त्यांचं फळ मिळालं आहे. म्हणजे 25व्या वर्षामध्ये त्यांनी केलेल्या कामगिरीचं त्यांना फळ मिळालं आहे. आणि ज्या गोष्टी आपण साकारलेल्या आहेत त्याच्याने अगदी भारावून गेलेले आहेत आमचे आयोजक. त्यामुळे थँक्यू सो मच. या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं दिलेली भेट ही आमच्या आयोजन कमिटीसाठी खूप महत्त्वाची आहेत आणि अजून ताकद देईल येणाऱ्या पुढच्या स्पर्धेमध्ये आयोजन करण्यासाठी. धावसंख्या धावफलकावरती आपण पहिला तर जाऊन पोहोचतात 37 पाटलाग 45 आहेत. पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला. क्षेत्ररक्षक निशांत जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत धावसंख्या 1 ने वाढेल 38. एकतर जयदुर्ग रायपाडा संघाने धावसंख्या उभारली. डिपेंड कशा प्रकारे करायचं होतं त्याच्यावरती प्लॅनिंग करायची. त्याच्यावरती जास्त फोकस करायचा होता. दर्पण भगत खाली राहिला. समरिंग डिलिव्हरी. इथे एक डॉट बॉल इम्पॉर्टंट आहेत परंतु त्या ठिकाणी धाव येतात. पंच बाईचा इशारा करतायत. बाईच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 39. 6 धावेची गरज. 9 बॉलचा खेळ बाकी आहेत. 9 ला उलट केलं तर 6. 6 ला उलट केलं तर 9. उलटा पुलटावाला हा मामला आहे. पाहूयात. पूल केला आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी मात्र जिथे डिक्लेअर झोन आहे त्या ठिकाणी 2 धावा मिळतील. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 41. 4 धावेची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. हा 43 झालं. सॉरी 2 धावेची गरज आहे. 43. कारण आमचे स्कोर चेंज झाले होते त्यामुळे एका बाजूने ते स्कोरिंग मध्ये बरोबर परफेक्ट ऍड केलं होतं. दुसऱ्या बाजूने थोड्या 2 धावा ऍड केल्या नव्हत्या. धावसंख्या 1 ने वाढल्यात. लीग बायजने 44. एका धावेची गरज. चला पुढील मॅच शिरगाव स्पोर्ट शिरगाव. आपण तयार राहा. विपक्ष V24 बॉय चंदन सर टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलेत. बॅटिंग करायचे शिरगाव स्पोर्ट शिरगावला. ऑप्शनच्या बाहेर जोरात टाकलेला बॉल त्याला कट केलाय आणि विनिंग स्ट्रोक मैदानाच्या मध्ये सजवला. दीपकनं हा सामना जिंकलाय. टीम आई जुदानी गासपाडा भाटपाडा या संघानं आपल्या नावी केलेल्या आहेत. त्याबद्दल आपण त्यांचं अभिनंदन करूयात. आई जुदानी गासपाडा अँड भाटपाडा टीम कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक टीम रायपाडा. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपल्या आयोजकांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. दोन्ही संघाला विनंती आहे आपण लाईनअप मध्ये लाईनअप मध्ये मैदानाच्या मध्ये जायचं. हस्तांदोलन करा. हँडशेक करून मैदानाच्या बाहेर आपण येणार आहात. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोज टू वन अँड ओनली मिस्टर कल्पेश पाटील. ठरले त्या मॅच